नमस्कार मित्रांनो, नुकतेच अमेरिकेचे इलेक्शन झालेले आहेत। अमेरिकेचे नवे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले आहेत। तर आज आपण पाहणार आहोत अमेरिकेचे इलेक्शन कसे होतात, अमेरिकेची शासन व्यवस्था आणि अमेरिकेचे राजकीय पक्ष। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर अमेरिकेची शासन व्यवस्था पाहण्याआधी आपल्याला आपली भारताची शासन व्यवस्था पाहणे गरजेचे आहे। तर भारताची शासन व्यवस्था ही संसदीय शासन व्यवस्था आहे। संसदीय शासन व्यवस्था ही ब्रिटिश देशाकडून स्वीकारलेली आहे। तर अमेरिकेची शासन व्यवस्था ही अध्यक्षीय शासन व्यवस्था आहे। तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट हे दोन व्यक्ती वेगवेगळे असतात। तर अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट हे व्यक्ती एकच असतो, त्याला राष्ट्राध्यक्ष असे म्हणतात। आता आपण पाहू सभागृह। सभागृह एक लोकसभा एक राज्यसभा। लोकसभेचे मेंबर्स असतात 545 आणि राज्यसभेचे मेंबर्स असतात 245। सरकार स्थापन करण्यासाठी 270 बहुमत आणावं लागते। आता पाहू अमेरिकेचे सभागृह। जिकडे आपल्या भारतामध्ये संसद म्हणतात ते अमेरिकेमध्ये त्याला काँग्रेस म्हणतात। काँग्रेसचे सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोकसभा आणि सिनेट म्हणजे राज्यसभा। तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे मेंबर्स असतात 435 आणि सिनेटचे मेंबर्स असतात 100 प्लस 3 वॉशिंग्टन DC चे। अमेरिकेमध्ये प्रायमरी पद्धतीनुसार इलेक्शन घेतले जातात। ही प्रायमरी पद्धत कशी असते हे आपण फॉर एक्झाम्पल नुसार पाहू। समजा उत्तर प्रदेशमध्ये 80 सीट्स आहेत, त्यापैकी 75 सीट्स ह्या BJPला भेटल्या आणि 5 सीट्स ह्या काँग्रेसला भेटल्या। तर BJP फक्त त्या 75 सीट्सचीच हकदार असेल आणि काँग्रेस त्या 5 सीटचे हकदार असेल। मात्र अमेरिकेमध्ये तसे नसते। अमेरिकेमध्ये तिथले एक स्टेटचं एक्झाम्पल पाहू, त्याला कॅलिफोर्निया असे म्हणतात। कॅलिफोर्नियामध्ये 55 सीट्स आहेत। 55 सीट्सपैकी 28 फॉर एक्झाम्पल 28 मध्ये रिपब्लिक पक्षाला भेटले आणि 27 मध्ये डेमोक्रेटिक पक्षाला भेटले। तर तो रिपब्लिक पक्ष असतो जो जेवढे काय 55 जागा आहेत तो पूर्ण 55 जागाचा हकदार असेल। आता पाहू अमेरिकेचे राजकीय पक्ष। अमेरिकेचे दोन सर्वात मोठे राजकीय पक्ष आहेत। एक आहे रिपब्लिक पक्ष ज्याचे उमेदवार आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरे डेमोक्रेटिक पक्ष ज्याच्या उमेदवार होत्या कमला हॅरिस। तर डोनाल्ड ट्रम्प यांना 295 मध्ये पडली, तर कमला हॅरिस यांना 226 मध्ये पडली। तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।